आज दिनांक 31 जुलै 2018 या दिवशी प्रकाश बाजीराव पाटील हिवरखेडे तालुका जामनेर जिल्हा जळगाव यांच्या शेतामध्ये आपण उभे आहोत। त्यांनी विविध पिकं लावलेली आहे, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। दादा नमस्कार। नमस्कार। या पिकामध्ये आपण उभे आहोत, हे सोयाबीनचं पीक आहे। हो। आणि या सोयाबीनच्या पिकावर आपण कोणकोणती ट्रीटमेंट केली बरं? याच्यावर 2 स्प्रे घेतले आपण। स्प्रे घेतलेले मल्टीप्लायर आणि नारायणास्त्र। मल्टीप्लायर आणि नारायणास्त्र आणि त्यात 05234 05234 आणि त्याचे फक्त फवारण्या घेतलेल्या दोन। बरं, आणि खालून काय काय सोडलेलं आहे? रासायनिक खतं कुठलेच नाही, कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत दिलेलं नाही। त्याचा परिणाम काय दिसतोय तुम्हाला की तुम्ही मल्टीप्लायर आणि नारायणास्त्र आणि 05234 का 05234च ना? 05234 हां, ओके। त्याचा स्प्रे घेतला आणि त्याचा परिणाम तुमच्या पिकावर काय काय दिसतं? आता त्याची वाढ असेल आता तुमच्या साधारणतः तुमच्या कमरेच्या खाली आहे। आता पानाचा आकार, याचं पानं दाखवा बरं, केवढाले झालेले पान आहे। कोणी म्हणणार नाही की सोयाबीन पण आहे। हे सोयाबीनचं पान आहे बा, एवढं मोठं, बरोबर। त्याच्यात शेजारी तुम्ही तूर पण आहे, तूर आहे, त्याच्यानंतर चवळी, त्याच्यामध्ये पण जाणार आहोत, उडीद आहे, उडीद मूग, त्यांचे पण पानं पाहणार आहोत। पहा बरं, सोयाबीनचं पान आतापर्यंत एवढं चवडं आलेलं आहे का तुम्ही? नाही, मी तरी पाहिलं आजपर्यंत तुम्ही एवढं चवडं सोयाबीनचं पान पाहिलेलं नाही। आपण सगळीकडे आपण कॅमेरा मारणार आहोत। हे सोयाबीन आणि ती वाढलेली आहे, हा पूर्ण प्लॉट। आणि हे तूर, हे तुरीचे पानंसुद्धा तूर आहे, तुरीचे पानं असले चवडे। त्याच्यानंतर लागवड झाले 1 महिना 8 दिवस झाले, म्हणजे लागवडीला 1 महिना 8 दिवस झाले आणि त्याच्यामध्ये एवढा ग्रोथ झालेला। बरं, फुलं लागायला सुरुवात झाली असेल? सुरू झाले। ओके, हे आले आपण चवडीच्या काही याच्यामध्ये। याचे पण पानं दाखवा बरं, तोडून दाखवा डायरेक्ट। तुमचा पंजा ठेवता का त्याच्यावर? एवढं हे नागेल्याचे पान, एवढं पान, एकदम एवढं चवडं पान आणि फ्रेश आहे, अगदी वाढ झालेली। बरं, नारायणास्त्र हे तर ऑर्गॅनिकमध्ये आहे, त्याच्यामध्ये काही केमिकल फवारलेलं आहे का तुम्ही? कुठल्याही प्रकारचं केमिकल न घेता त्याचा परिणाम काय दिसतोय? काही म्हणजे रस शोषण करणारी किडी काहीच नाही आहे, अगदी फ्रेश आहे। त्याच्यानंतर आपण आलो उडदामध्ये, उडदाचं पान दाखवा हो। हा मूग आहे का? हे मुगाचं पान बघा, 2 हात ठेवा, एका हातावर काही जमणार नाही, स्वस्तपणे दिसतंय उडालं ते पान झाडावर।